मला असं वाटतं ईशो उपाध्ये कोण मला माहिती नाही, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून या महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली पाडलेला आहे, बाबा आढावसारख्या ज्येष्ठ नेत्यांना रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे आणि या महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत EVM विषयी, पैसे वाटप करून मतं खरेदी केल्याविषयी. आणि मला असं वाटतं असं कृत्य करून आलेलं सरकार किंवा ज्याच्या काळामध्ये 7 महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ज्याच्या काळामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ज्यांच्या काळामध्ये महिला माता भगिनींचं संरक्षण नाही, दीन दलितांचं संरक्षण नाही, अशा लोकांचं सरकार लोकशाहीची पायमल्ली करून आलेलं असेल तर मला असं वाटतं त्याला जाण्याची आवश्यकता नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.